नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या टार्गेट सीएचओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत एपिसोड नंबर किती आहे आपलं एपिसोड नंबर असणार आहे 80. ओके, 82nd म्हणजे 82वा ही एपिसोड असणार आहे. त्याच्यामध्ये आपण टार्गेट करणार आहे कुठली सीएचओ एक्झामसाठी. ओके, ह्याच्यामध्ये आपण चाललेलं आहे सक्सेसकडे. नॅशनल हेल्थ मिशनमध्ये येणाऱ्या आपल्या कम्युनिटी हेल्थ ऑफिसर एक्झामसाठी जे येणार आहे मोस्ट एक्सपेक्टेड म्हणजे ते येऊ शकते बाबा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जे क्वेश्चन आपल्याला भेटू शकते त्याचं आपलं प्रिपरेशन चालू आहे. मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे. सगळं हे कम्प्लिटली मराठीमध्ये एक्सप्लेनेशन असणार आहे. चला, ही सिरीज मी आणि माझ्यासोबत असणार आहे अमोल सर. आपण दोघांनी ऑलरेडी ही सिरीज कंटिन्यू ठेवलेला आहे. आणि अजून काय बघायचं ह्याच्यामध्ये जे मोस्ट अकॉर्डिंग टू बरं का जे नवीन सिलेबस आहे. अगोदर कसं व्हायचं आपल्याला फक्त 50 मार्क्ससाठी एमसीक्यू काय 50 मार्कला याच्या आता 100 मार्कला येते बरं का. त्याचा अकॉर्डिंग टू जसं नवीन सिलेबस आहे त्याचा अनुसार आपण चाललेला आहे. फक्त ह्याच्यामध्ये काय आपण जीके नाही घेत आणि जे प्रोग्राम्स आहेत ते आपण शेवटला 100% घेणार आहे. एक्झाम अनाउन्समेंट झालं की आपण घेऊन टाकूया. ओके, चला मग आपण करणार आहे एपिसोड नंबर किती 82 ची सुरुवात. त्याचा अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये काय काही फीडबॅक आणि काही क्वेरी असेल तर म्हणजे तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही ते कॉमेंटमध्ये विचारू शकता. आणि शेअर करा जे तुमचा मित्रमैत्रिणी कोणी पण असो नर्सिंग रिलेटेड ओके स्टुडंट असो किंवा कम्प्लीट झालेले प्रिपरेशन वगैरे करत असेल तर त्यांनी त्यांना आपलं चॅनल लिंक शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि ही बेल आयकॉन पण. ओके, एवढं झालं आपलं ॲडव्हर्टाइजमेंटल. आता सुरू करायचं आहे आपल्याला एपिसोड. चला, काय म्हणते क्वेश्चन ते लास्ट एपिसोडमध्ये म्हणजे आपलं 80व्या एपिसोडमध्ये मी एक क्वेश्चन दिलतो होमवर्क तुम्हाला. काय द गेस्टेशनल एज ऑफ द फीटस इज अ कॅल्क्युलेटेड फ्रॉम म्हणजे कुठलं सुरुवात करताय बघा. काय म्हणते गेस्टेशनल एज ऑफ अ फीटस. कुठली एज म्हणते ह्यानी गेस्टेशनल एज म्हणते कशाची फीटसची. इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम कुठनं तुम्ही कॅल्क्युलेशन म्हणजे मोजायला सुरुवात करणार. बघा ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे अ डेट ऑफ कन्सप्शन म्हणजे ज्यावेळी फर्टिलायझेशन होतं कन्सप्शन होतो त्यावेळी दिवसापासून द डे ऑफ ओव्युलेशन पासून द फर्स्ट डे ऑफ द लास्ट मेन्स्ट्रुअल LMP पासून द डे ऑफ इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन मी ऑलरेडी सांगितले किती 6 to 11th डे मध्ये होते इम्प्लांटेशन. म्हणजे आता आपल्याला काय करायचे द गेस्टेशनल एज आहे. ओके, प्रेग्नन्सीमध्ये टोटल किती त्याच्यामध्ये दोन एज असतात. कुठली कुठली एक आहे फिटल एज दुसरा आहे गेस्टेशनल. हे दोन्ही आपण आज बघणार आहोत. मग गेस्टेशनल एज हे कुठनं सुरुवात होते त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर आपल्याला भेटणार आहे. ओके, चला मग आपण करूया सुरुवात. पहिला काय बघायचं आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये दोन काय प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला काय प्रेग्नन्सी इन्वॉल्ड टोटल किती टोटल इथे आपल्याकडे दोन एजेस आहेत. ते आज आपण जे पहिला बघणार आहे कुठली आपण पहिला बघणार आहे फिटल एज. त्याच्यानंतर आपण बघूया गेस्टेशनल एज. बघा फिटल एज कुठनं सुरुवात होते बाबा इट स्टार्ट फ्रॉम कुठनं सुरुवात होते इट स्टार्ट फ्रॉम आफ्टर कधी फर्टिलायझेशन नंतर ही सुरू होणार आहे कुठली फिटल एज. हे लक्षात आलं. त्याच्यानंतर अजून याला आपण काय म्हणतो ऑल्सो नोन एज काय म्हणतो पोस्ट कन्सप्शन एज पण म्हणतो बरं का. हे एज आहे काय म्हणतो आपण पोस्ट कन्सप्शन एज म्हणजे कन्सप्शन नंतर जे सुरू होणार आहे त्याचं नंतर याला आपण म्हणजे त्याचं अकॉर्डिंग ठेवलेलं आहे. हे झालं. मग ह्याच्यामध्ये किती इन्वॉल्ड टोटल 3 डिव्हिजन. ह्याच्यामध्ये 3 डिव्हिजन असतात. बघा ते कसं मोजलेलं आहे 3 डिव्हिजन बरं का. 0 to 2 वीकला काय म्हणतात त्याच्यामध्ये इथं म्हणणार आहे ओव्हुलार पिरियड. काय म्हणता ह्यांनी ओव्हुलार पिरियड. ऑलरेडी मला वाटते आपल्याला प्रिव्हियस क्लासेसमध्ये संपलेलं आहे बरं का. हे प्रिव्हियस म्हणजे आपलं ह्याच्यामध्ये नाही मला वाटतं DHS क्लासेसमध्ये काहीतरी झालेलं आहे. ओके, हे झालं 0 to 2 वीक. त्याच्यानंतर 2 to 8 वीक. 8 to 2 वीकला आपण काय म्हणणार आहे एम्ब्रिओ. आता राहिलं कुठलं आता 8 to डिलिव्हरी पर्यंत आपण काय म्हणणार आहे त्याला फिटस म्हणणार आहेत. हे झालं कसे फिटल एज बद्दल. आता राहिलं कुठलं आपलं प्रेग्नन्सी एज. ओके, एकदम इझी आहे ना. यस, एकदम इझी आहे. सॉरी प्रेग्नन्सी नाही गेस्टेशनल एज. याच्यामध्ये आपण बघणार आहे बाबा सुरुवात कुठनं होणार आहे बघा. स्टार्ट कुठनं होणार आहे स्टार्ट बिफोर फर्टिलायझेशनचा अगोदर हे सुरुवात होणार आहे म्हणे. फर्टिलायझेशन कधी होते बाबा सगळ्यांना माहिती आहे. फर्टिलायझेशन व्हायला काय काय लागते स्पर्म लागते आणि सेकंड रूसाइट लागते. आता सेकंड रूसाइट कधी भेटणार आहे हे भेटणार आहे मेन्स्ट्रुअल सायकल मधलं 14व्या दिवशी. मग आता यांनी म्हटलेलं बिफोर फर्टिलायझेशन
मग आता ओव्हुलेशनचा अगोदर आपल्याला जायचं आहे. ओव्हुलेशनचा अगोदर आपल्याला कुठली फेस भेटते? जे आपण लास्ट स्टेजमध्ये बघितलो. ओके, लास्ट क्लासेसमध्ये. ओके, मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये किती स्टेजेस आहेत? ओके, ओव्हुलेशन पकडूनच. हे झालं स्टार्ट बिफोर द फर्टिलायझेशन, म्हणजे फर्टिलायझेशनचा अगोदर इथे सुरुवात होणार आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला एक इम्पॉर्टंट गोष्ट भेटते, काय? त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहे. कोण इन्व्हॉल्व? मेन्स्ट्रुअल सायकल डेज. त्याच्यामध्ये कुठली? जे मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ब्लिडिंग फेज होता. ओके, तिथलं डेज ह्याच्यामध्ये इन्क्लुडिंग असणार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत. ओके, लक्षात आलं? स्टार्ट फ्रॉम द फर्टिलायझेशन पासून. बघा त्याच्यामध्ये जे कुठली बघितलं आपण, कुठली हो, फिटल एज आणि हे गेस्टेशनल आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय डिफरन्स भेटले? जे फिटल एज होता, कुठे गेला आपलं फिटल एज? हे फर्टिलायझेशन नंतर सुरू होते, हे फर्टिलायझेशनचा अगोदर. मग आता आपल्याला लक्षात आलंय बाबा की जे आपलं गेस्टेशनल एज आहे हे मोठं आहे का? एज कुठली मोठे? त्याच्यामधले 2 वीक मोठी असणार आहे. कुठली? फिटल एज 2 वीक काय असणार आहे? मोठी असणार आहे. कुठली मोठी असणार आहे? गेस्टेशनल एज असणार आहे, बरं का? कारण हे जे मेन्स्ट्रुअल फेज पासून, ओके, आता समजा हे मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झाले, फर्स्ट डे ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल, त्याच्यानंतर किती? हे ब्लिडिंग फेज 5 दिवस, त्याच्यानंतर हे 14वा दिवस असणार आहे. कुठली? ओव्हुलेशन. मग ही इन्क्लूड असणार आहे कशामध्ये? गेस्टेशनल एजमध्ये. पण ह्याच्यामध्ये होते का? नाही, हे सुरुवात झालं इथनापासून. ओके, म्हणून काय? गेस्टेशन एज ही काय? गेस्टेशनल एज काय? ही 2 वीक मोठी असते. कशापेक्षा? म्हणजे फिटल एज पेक्षा. ओके, 2 वीक मोर दॅन फिटल एज. एवढं लक्षात ठेवलं. अजून काय बघायचं होतं आपल्याला? डिव्हिजन. इथं पण 3 डिव्हिजन आपल्याला करायचं आहे. कशा पद्धतीने करणार? सेम एज 2 ते 4 वीकला आपण काय म्हणणार होतं? त्याच्यामध्ये ओव्हुलर पिरियड. त्याच्यामध्ये आपण ओव्हुलर पिरियड दिवस तेच आहे, फक्त थोडी 2 वीक इकडे तिकडे झालेले आहे, एवढी लक्षात ठेवा. आता बघा एक्झाम्पल काय? 0 to 2 वीकला आपण ओव्हुलर पिरियड म्हटलंय. आता 2 to 4 वीकला, कारण ह्याच्यामध्ये आपण अजून 14 दिवस ऍड झालाय ना आपला. 2 वीक म्हणजे किती? 14 दिवस. त्याच्यामध्ये 14 दिवस एक्स्ट्रा झालेला आहे. एवढं लक्षात आलं की बस. चला, 4 to 10 वीकला आपण काय म्हणतो? आता ह्याला म्हणतो एम्ब्रियो. आता फिटस कधी म्हणणार आहे याच्यामध्ये? इथे म्हणणार आहे 10 ते 40 किंवा डिलिव्हरीच लिहू आपण. ओके, डिलिव्हरी पर्यंत आपण काय म्हणणार आहे? फिटस म्हणणार आहे. मला वाटते तुम्हाला लक्षात आला असेल गेस्टेशन एज आणि फिटल एज मधील डिफरन्स आणि कधीपासून सुरुवात करायचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी. चला मग ऑप्शनमध्ये काय म्हणते बघा, द डे ऑफ द इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन कधी होते? 6 ते 11 दिवशी होते. ह्याचा आणि त्याचा काय संबंध नाहीये. ओके, ते इम्प्लांटेशन होणार आहे जे कशामध्ये होणार आहे? म्हणजे फर्टिलायझेशन नंतर होणार आहे. हे आपलं काय घेणं देणं नाहीये. हे झालं द डे ऑफ ओव्हुलेशन, बरं का? हे पण आपण नियरली पकडू शकतो. असं नाही की बाबा ओव्हुलेशन दिवशीच काय होते? गेस्टेशन सुरुवात होते, असं नाही. बघा सेकंड ओसाइडचं किती? 12 ते 24 तास त्याचे सर्वायवल येते. ओके, म्हणजे जिवंत राहू शकतो. ते कधी पण होऊ शकते कन्सेप्शन, बरं का? असं नाही की त्याच दिवशी दिवस पकडू शकते, पण टाइम इकडे तिकडे होऊ शकते, बरं का? हे आपला एक्झॅक्ट डाटा नाहीये. काय म्हणायचं आपल्याला? एक्झॅक्ट डाटा नाहीये. द डेट ऑफ कन्सेप्शन हे कुठनं? ही कुठनं सुरुवात होणार आहे? ही फिटल एजमध्ये झालं. फिटल एजमध्ये सुरुवात होणार आहे. ओके, इथे ओव्हुलेशन आहे. ओव्हुलेशनचा आपला संबंध आहे ह्याच्यामध्ये गेस्टेशन एजमध्ये. हे डायरेक्टली कॅन्सल झालं. इन फिटल एज झालं असलं तर थोडं डाऊट आला असतं आपल्याला. म्हणजे ओके, एक कॅन्सल झाला. ओव्हुलेशन कन्सेप्शन हे पण कॅन्सल. आता राहिला कुठला? तिसरा ऑप्शन, द फर्स्ट डे ऑफ द लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल. इथनं म्हणजे काय? त्याच्यामध्ये काय बघितलं होतं आपण? गेस्टेशन एजमध्ये इन्क्लूड किंवा इन्व्हॉल्व मेन्स्ट्रुअल सायकल डेज, ब्लिडिंग फेज, जे ब्लिडिंग फेज होतं ते पण इन्क्लूड असणार आहे. द फर्स्ट डे ऑफ द लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल पासून फिटल एज म्हणजे काय? तिथनं आपण कॅल्क्युलेशन करणार आहे. कशासाठी? गेस्टेशन एजसाठी. मग आपलं तिसरं उत्तर आपलं काय असणार आहे? एकदम उत्तर बरोबर असणार आहे. LMP लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल ह्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. ओके, चला आपल्याकडे स्लाइड आहे का? ओके, चला गेस्टेशन एज व फिटल एज. बरं, हे काय 12 वीक दिलंय, हे कन्सेप्शन 10 वीक दिले का? केलं आपलं. हे पॉईंट्स काय म्हटले? फ्रॉम द लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल पासून इन्क्लूड असणार आहे. हे कन्सेप्शन म्हणजे फर्टिलायझेशन स्टार्ट LMP बिगिन्स फर्टिलायझेशन. टायमिंग किती? 2 वीक छोटी, हे 2 वीक, हे मोठी, हे छोटी असे. ओके, युज्ड इन प्रॅक्टिकल म्हणजे बघा कुठे पण प्रॅक्टिकलमध्ये लिहिताना आपण हेच गेस्टेशनल एजेस लिहितो. ओके, म्हणजे 12 वीक ऑफ GA गेस्टेशनल एज. म्हणजे तुम्हाला गेस्टेशनल एज पकडायचं म्हणजे काय? त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे बाबा 14 दिवस एक्स्ट्रा. कुठली? जे मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये इन्क्लूड होते. ओके, फिटल एज जास्त प्रॅक्टिकलमध्ये यूज करत नाही. इम्पॉर्टंट गोष्ट आहे, हे पण लक्षात ठेवा. हे झालं टर्म प्रेग्नन्सी 40 वीक, हे 38 वीक. हे 38 वीक कशाला झालं? कारण ह्याच्यामध्ये 2 वीक कमी आहेत. ओके, हे झालं रिपोर्टेड ॲज अ गेस्टेशनल एज, एस्टिमेटेड ॲज अ फिटल एज. हे झालं गेस्टेशनल एजमध्ये काय? फिटल एज प्लस 2 वीक्स ठेवा म्हणजे काय? 2 वीक एक्स्ट्रा. याच्यामध्ये एक्झाम्पल काय? इफ फिटल एज 10 वीक असेल तर गेस्टेशन एज किती? 12 वीक असणार. इफ गेस्टेशन एज 12 वीक असेल तर फिटल एज किती असणार? काय एक काहीतरी शक्तिमान काय ते ते आलं बघा लक्षात. ओके, त्याचं नाव शक्तिमानचं नाव काय असतं?
मला लक्षात येईना, खूप दिवस झाले ना शक्तिमान बघायचं सोडून. तर हे झालं गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि पेटर्नॉलॉजी. ओके, चला आता जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघूया. वेन म्हणजे कधी 2 लाईव्ह वॅक्सिन्स आर रिक्वायर्ड. ओके, तुम्हाला काय द्यायचं आहे, 2 लाईव्ह वॅक्सिन घ्यायचं आहे, आर रिक्वायर्ड, इट शुड बी गिवन. पण 2 लाईव्ह वॅक्सिन आर रिक्वायर्ड, एक बच्चू आहे किंवा काही पेशंट आहे किंवा काहीतरी पेशंट आहे. ओके, त्यावेळेला काय करायचं, त्यांना आपल्याला द्यायचं आहे 2, ते पण कुठले लाईव्ह वॅक्सिन द्यायचं आहे. मग तुम्ही काय करणार, सायमल्टेनियसली ॲट अ डिफरंट साईटमध्ये देणार, सायमल्टेनियसली इन द सेम साईटमध्ये देणार, बोथ टुगेदर ॲज अ IV आणि ऑल ऑफ द अबोव. बघा ऑल ऑफ द अबोव तर दिलेलं आहे. बघा पहिला ऑप्शन काय म्हणते, तर समजा तुम्हाला 2 लाईव्ह वॅक्सिन द्यायचं आहे. ओके, लाईव्ह वॅक्सिनमध्ये एकत्र देताना काय करणार तुम्ही, सायमल्टेनियसली ॲट डिफरंट साईट. सायमल्टेनियसली म्हणजे एकदम देणार तुम्ही, पण साईट वेगळी वेगळी ठेवणार. आता सेकंड काय म्हणते बघा, सायमल्टेनियसली इन द सेम साईट. आता तुम्हाला राईट थाईला द्यायचं आहे, आता दोन्ही इथेच देणार म्हणजे एकाच साईटला, आणि बोथ टुगेदर ॲज IV. मग आता काय करायचं, दोघांना मिक्स करायचं ते दोन्ही वॅक्सिनला आणि IV मध्ये पुश करायचं. असं करणार आहे का, ही आपला डायरेक्टली कॅन्सल होणार आहे. ऑल ऑफ द अबव ही नसणार आहे, हे तर कॅन्सल झालं. मग आपल्याला बघावं लागेल जे गोल्डन पॉईंटचे वॅक्सिनेशनमध्ये आपल्याला फॉलो करायला पाहिजे. ओके, बघा गोल्डन पॉईंट किंवा इम्पॉर्टंट पॉईंट लिहून घ्या तुम्ही. इम्पॉर्टंट पॉईंट मला वाटते आपण एखादा पॉईंट बघितला असेल ऑलरेडी. बघा त्यावेळी 2 लाईव्ह वॅक्सिन आपण देऊ शकते का, 2 लाईव्ह वॅक्सिन आपण देऊ शकतो का, यस, गिव्ह सायमल्टेनियसली. आपण देऊ शकतो, सायमल्टेनियसली देऊ शकतो. आणि 2 किल्ड पण देऊ शकते का, येस, 2 किल्ड वॅक्सिन पण आपण देऊ शकतो. देऊ सायमल्टेनियसली म्हणजे दोन्ही एकत्र आपण देऊ शकतो. इन केस ऑफ 1 लाईव्ह पकडा आणि 1 किल्ड पण देऊ शकतो का, येस, हे पण आपण देऊ शकतो सायमल्टेनियसली. हे झालं एवढं कशाबद्दल, हे झालं. आता काय विचारलं काय होतं आपल्याला, 2 लाईव्ह वॅक्सिन आर रिक्वायर्ड. ओके, एकच म्हणजे दोन्ही लाईव्ह वॅक्सिन आहे. बघा ते 2 इंजेक्टेबल वॅक्सिन आपण काय देऊ शकतो, गिव्ह सायमल्टेनियसली आपण देऊ शकतो बरं का, सायमल्टेनियसली घेऊ शकतो. ते पण कसे, ॲट अ सेम साईटला. ओके, सेम साईटला पण देऊ शकतो, पण फॉलो काय करायचं आपल्याला, विथ अ गॅप बिटवीन किंवा गॅप ऑफ अ 2.5 सेंटीमीटर किंवा काय म्हणू शकतो 1 इंच. 1 इंच आपल्याला काय करायचं आहे, गॅप सोडायचा आहे. बघा काय म्हणतो मी, इम्पॉर्टंट पॉईंट मधलं 2 वॅक्सिन आपण सायमल्टेनियसली देऊ शकतो, लाईव्ह पण असो किल्ड पण असो, आणि एक लाईव्ह आणि एक किल्ड असेल तर पण आपण देऊ शकतो. पण समजा एका साईटमध्ये पण द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो बरं का. मग आपल्याला फक्त काय करायचंय, आता समजा कुठे गेलं आपलं, एक वॅक्सिन आहे. ओके, काय म्हणू शकतो, 2 वॅक्सिन आपण सायमल्टेनियसली देणार आहे, कुठली, एकाच साईटमध्ये. ओके, ॲट अ सिंगल म्हणजे सेम साईटमध्ये आपल्याला द्यायचं आहे, सेम साईटमध्ये. आता इथे वॅक्सिन तर घेऊन थांबले यांनी. ओके, आता समजा हे अप्पर आर्म आहे समजा. ओके, हे अप्पर आर्म आहे, इकडे हे बॉडी आहे पेशंटची, बॉडी झालं का हे. ओके, हे ओके, हे झालं. आता काय इथे आपल्याला अपर आर्मला द्यायचं आहे, इथे द्यायचं आहे, पण आपण एका साईडला पण देऊ शकतो, फक्त आपल्याला काय गॅप इथे ठेवायचं आहे. एवढं लक्षात आलं का. ओके, चला अजून काय, अँड 2 वॅक्सिन लाईव्ह. बघा ऑप्शनकडे आपण जाऊया, ऑल ऑफ द अबोव तर गेलं, बोथ टुगेदर हे पण गेलं, सायमल्टेनियसली इन द सेम साईट देऊ शकतो का, येस, देऊ शकतो. आणि सायमल्टेनियसली ॲट अ डिफरंट साईट देऊ शकते का, येस. बघा क्वेश्चन काय म्हटलंय बघा, 2 लाईव्ह वॅक्सिन आर रिक्वायर्ड, 2 त्याला गरज आहे. ओके, इट शुड बी गिवन, येस, आपण देऊ शकतो. सायमल्टेनियसली ॲट डिफरंट साईटमध्ये पण देऊ शकतो, ॲट द सेम साईटमध्ये पण देऊ शकतो बरं का. मग तुम्हाला उत्तर दोन्ही बरोबर आहे. मग इथे आपल्याला काय चूज करायचं आहे, जे जास्त इम्पॉर्टंट म्हणजे काय, जे बरोबर असणार आहे. बघा मी तर काय म्हटलं, दोन्ही एकत्र बरोबर आहे. कसे, इन द सेम साईटमध्ये पण देऊ शकतो, पण सेम साईटमध्ये देताना आपल्याला गॅप करायचा आहे, इथे मेन्शन नाहीये. मग आपण डायरेक्टली कुठे ही उत्तर न पकडता आपण जाणार आहे पहिल्या ऑप्शनकडे, ही आपल्यासाठी एकदम योग्य उत्तर असणार आहे. कशासाठी, सायमल्टेनियसली ॲट अ डिफरंट साईटमध्ये आपण देऊ शकतो. पण ह्यांनी क्वेश्चनमध्ये असं विचारलंय बाबा, सायमल्टेनियसली तुम्ही डिफरंट म्हणजे सेम साईटमध्ये देणार आहे, ज्यावेळी काय करता म्हणजे विचारल्यावर आपण देणार आहे उत्तर काय, आम्हाला 1 इंच किंवा 2.5 सेंटीमीटर गॅप ह्या दोन्ही इंजेक्शनच्या साईटमध्ये द्यायचं आहे. ओके, मग आपली उत्तर कुठली, पहिलं उत्तर आपल्यासाठी एकदम इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं का. आता समजा 2 डोस देणार आहे तुम्ही. ओके, सेम वॅक्सिनची गॅप किती असायला पाहिजे. ओके,
4 वीकचा गॅप असायला पाहिजे, हे एक लक्षात ठेवा. हे झालं. त्याचं नंतर तुम्ही वॅक्सिनेशन दिला तर ओके, AFI मी सांगितलं ना ऑलरेडी. ओके, बघूया किती जणांना लक्षात आहे. ह्याचं लॉंग फॉर्मचा एक क्वेश्चन होता. ओके, आज पण तुम्ही काय करा, लॉंग फॉर्म सांगून टाका कमेंटमध्ये. हे झालं. त्याच्यामध्ये काय, वॅक्सिनेशन केल्यानंतर आपल्याला 30 मिनिटं ऑब्झर्व करायचं आहे पेशंटच्या कंडिशनवरती, म्हणजे काही अलर्जी वगैरे रिॲक्शन वगैरे येतं का नाही. ओके, अजून काय इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये सायमल्टेनियसली हे झालं. हां, इन केस ऑफ बघा, जे आपण बच्चूला वगैरे ओरल वॅक्सिन देतात. ओके, ओरल वॅक्सिन देतो त्यावेळी वॅक्सिन दिल्यानंतर ते बच्चू काय वॉमिट केलं बाबा, चाइल्ड वॉमिटिंग केले. ओके, इमिडिएटली आता टाकले तुम्ही पटकन, त्यांनी इमिडिएटली काय केले, वॉमिटिंग केले. आता तुम्ही काय करणार, म्हणजे वॅक्सिन देणार का नाही देणार. ओके, त्यावेळी तुम्हाला काय द्यायचं आहे, परत म्हणजे काय वॅक्सिन द्यायचं आहे. वॅक्सिन गिव्ह अगेन. ओके, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे काय, हे प्रॅक्टिकली घडणारे क्वेश्चन्स आहेत. ओके, हे तुम्हाला फॉलो करायचे. ओके, एवढं झालं. मग आपलं उत्तर पहिलं एकदम बरोबर असणार आहे बरं का वॅक्सिनचं. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. द फिजिशियन ऑर्डर. ओके, कॅल्क्युलेशन आलं. चला मग आपण करूया कॅल्क्युलेशन थोडक्यात. फिजिशियन ऑर्डर 500 ml. ओके, काय 500 ml व्हॉल्यूम, काय 500 ml लिहून घ्या. ml ऑफ नॉर्मल सलाईन इन्फ्यूज ओव्हर द 10 hour. ओके, तास दिलेला, टाइम किती दिलेला आहे, 10 तास, मिनिट नाही बघा, तास आहे. तर ड्रॉप फॅक्टर इज, ड्रॉप फॅक्टर काय दिलेलं आहे, 15 ड्रॉप पर मिनिट. ड्रॉप पर मिनिट दिलेलं आहे. द नर्स चेक द फ्लो रेट हाऊ मेनी ड्रॉप्स पर मिनिट. इथे आपल्याला काय काढायचं आहे, ड्रॉप पर मिनिट काढायचं आहे. काय ड्रॉप पर मिनिट इथे आपल्याला शोधायचं आहे. ओके, आपलं काय म्हणतात फॉर्म्युला काय असणार आहे, टोटल व्हॉल्यूम. मला वाटते असलं क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेलं आहे, तुम्हाला पटकन यायला पाहिजे. तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आणि उत्तर शोधून काढायचं आहे. टोटल व्हॉल्यूम इथे केलं तुम्ही, त्याच्यानंतर इथं काय असणार आहे, टोटल व्हॉल्यूम ही ml मध्ये असायला पाहिजे बरं का. आणि इथे टाइम, टाइम कशामध्ये असायला पाहिजे, आवरमध्ये का मिनिटमध्ये, इथे मिनिटमध्ये असायला पाहिजे. आणि इथे ड्रॉप फॅक्टर पाहिजे. ओके, ड्रॉप फॅक्टर इथे ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे, किती 15 दिलेलं आहे. ओके, मला वाटतं आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे ह्याच्याबद्दल. मायक्रोमध्ये किती 15 ड्रॉप पर मिनिट असतो, आणि मायक्रो असेल तर किती असतो बाबा, इथे असणार आहे 60 ड्रॉप पर मिनिट. इथं मिनिट लिहून घ्या बरं का, मिनिट, ड्रॉप पर मिनिट. अजून काय सांगितलं होतं, अजून एक होतं ना त्याच्यामध्ये, VT मध्ये म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये वगैरे 10 ड्रॉप पर मिनिट आपण एवढी मेंटेन करणार आहे. ही स्टँडर्ड आहे बरं का. क्वेश्चनमध्ये नसेल तर ही आपल्याला यूज करायचं आहे. बच्चू असेल तर स्पेशली त्यांनी म्हणजे बच्चू म्हणून पेशंटला रेफर म्हणजे त्याच्यामध्ये इंडिकेशन दिलं असेल तर आपण 60 ड्रॉप पर मिनिट घेणार आहे. काहीच नाही दिलेलं, त्यांनी स्वतः दिलेलं आपल्याला ड्रॉप फॅक्टर. ओके, मग जे आपल्याला आहे. ओके, हां, एक मिनटं, काय तुम्ही पॉज करा, उत्तर उडकून हे करा. मी पण थांबू का, पॉज करू का मी पण. ओके, चला मी पण पॉज केलो, आता नंतर आलो बघा. ओके, टॉप व्हॅल्यूम ml काय दिलेलं आहे, टोटल व्हॅल्यूम टॉप व्हॅल्यूम म्हणतो बघा, किती दिलेलं आहे, 500 ml दिलेलं आहे. लिहून घ्या 500 ml. टोटल टाइम किती आहे, 10 तास आहे, पण इथे आपल्याला पकडायचं आहे मिनिटमध्ये. मग आपण इंटू 60 ने डिवाइड केलो. ओके, ड्रॉप फॅक्टर किती आहे, इथे ऑलरेडी दिलेलं आहे 15 आहे. मग चला आपण मारूया कॅल्क्युलेशन. ओके, एक 15 हे झालं, हे 30 इकडे 4, 15 4 60 हे झालं. त्याच्यानंतर 1 0 इकडनं गेलं, 1 0 इकडनं गेलं, म्हणजे किती राहिलं, 50/4. ओके, 4 पण मोठी वाटते, 2 ने डिवाइड करा, हे 2 ने 25 आलं. ओके, 25/2 आलं. आता 2 ने मारा, 1 बे 1 आणि हे 2 4, 4 म्हणजे किती, 2 झालं, आणि 1 राहिलं, परत इकडे 10 झालं, इथे 5 म्हणजे 12.5. आपलं उत्तर काय येणार आहे, इथे लिहितो बरं का, 12.5 ड्रॉप पर मिनिट असे आपल्याला उत्तर येणार आहे. ओके, 12.5 कुठं आहे, तेच आपलं उत्तर असणार आहे. किती दिलेलं ऑप्शनमध्ये, 21 नाही, 22 नाही, 18 पण नाही, 13 पण नाही, 12.5 आहे, कुठे उत्तर देणार. मग आपलं कुठली, ऑप्शन डी मध्ये होता 13 ड्रॉप पर मिनिट, ही आपलं रिलेटिव्हली नियर आहे जे आपलं उत्तर आलेलं आहे. मग आपलं उत्तर कुठली, चौथं उत्तर आपल्याला एकदम बरोबर ठरणार आहे का. 12.5 तर ॲक्युरेट नाही आहे तिथे, मग आपल्याला नियरली जावं लागते. ओके, चौथं उत्तर बरोबर आहे का, येस, चौथं उत्तर आपलं बरोबर असणार आहे. मग आपण जाऊया नेक्स्ट MCQ कडे, काय म्हणते बघूया. क्वेश्चनला जायचं अगोदर काय करायचं आहे, इथे बघा आपली DMAR आणि DHS होता, म्हणजे जे झालेले 2023 मधले PYQ ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं आहे, पेपर अनालिसिस केलेलं आहे, आपल्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामधले क्वेश्चन डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपल्या पुढच्या एक्झाममध्ये येऊ शकतात बरं का. म्हणून काय तुम्हाला बघायचं आहे. आणि त्याच्यासोबत इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, एकदम नोट्स बनवून घ्या बरं का. एकदा बघितलं की नोट्स बनवून घ्यायचं आणि परत तिकडे फिरकतच नाही. ओके, म्हणजे काय, आता समजा तुम्ही सुरुवात केली बाबा DMAR 2023 टफनेस पेपरसाठी, जे तुम्हाला माहिती नाही, जे तुम्हाला वाटते बाबा हे खूप इम्पॉर्टंट आहे, काही डाटा वगैरे,
मग तुम्हाला काय करायचं आहे, एक नोट्स बनवून घ्यायचं आहे. आता समजा तुम्हाला काही इम्पॉर्टंट वगैरे बघायचं असेल तर फक्त शॉर्ट नोट तुम्ही फक्त एकदा रिवाइज केलं की तुम्ही म्हणजे काय, आम्ही बनवलेले 6 किंवा 7 एपिसोड म्हणजे व्हिडिओ असो, तुम्ही एक किती एका नोटबुक किंवा किती पेज होते होऊन होऊन ओके, जे तुम्हाला माहिती नसेल जे इम्पॉर्टंट वगैरे ओके, एक 15-20 पेजमध्ये भरपूर लिहून घेतलं तरी एवढेच होणार आहे. म्हणजे एक 15-20 पेज तुम्ही वाचून काढलं, मग आपलं किती इथं 8 व्हिडिओ संपून जाते. म्हणून काय, प्रत्येक वेळी व्हिडिओ बघताना नोट्स बनवत जावं बरं का. म्हणजे काय, तुमचं जे वेळ आहे परत वेस्ट होऊन. ओके, चला. DML झालं, DHS झालं. ओके, आता CH पण झालं. आता जाऊया आता नेक्स्ट इकडे काय म्हणते बरं. अरे बापरे, किती मोठा क्वेश्चन आले बघा. नर्स, मोठे क्वेश्चन आहे, आपल्याला घुमवू शकतात. ओके, आपण जाऊया स्लोली. अ नर्स इज अ प्रोव्हाइडिंग इन्स्ट्रक्शन टू अ पेशंट. बघा, नर्स काय करते, प्रोव्हाइडिंग करते, इन्स्ट्रक्शन देते पेशंटला. अँड फॅमिली म्हणजे पेशंटला पण देतो आणि फॅमिलीला पण देतो. रिगार्डिंग होम केअर आफ्टर. बघा, रिगार्डिंग होम केअर म्हणजे काय, घरी केअर देण्यासाठी. आफ्टर काय, राईट आय कॅटरेक्ट रिमूव्हल म्हणजे काय, पेशंटचा राईट आय म्हणजे राईट आयला काय कॅटरेक्ट सर्जरी झाले, रिमूव्हल. विच स्टेटमेंट इफ मेड बाय द पेशंट वुड इंडिकेट इफेक्टिव्ह टीचिंग. म्हणजे काय, नर्स आहे ज्यांनी काय करताय बाबा, पेशंटला आणि पेशंटच्या फॅमिलीला इन्स्ट्रक्शन देत आहे. म्हणजे काय, काय म्हणतात, हेल्थ एज्युकेशन देते. कशासाठी, प्रोव्हाइडिंग हेल्थ इन्स्ट्रक्शन. कशाबद्दल, होम केअर आफ्टर कधी, राईट आयचं कॅटरेक्ट ऑपरेशन झालंय. आणि एवढं सांगितल्यानंतर जे कोणतीच जे स्टेटमेंट आहे वुड बी द इंडिकेटर इफेक्टिव्ह टीचिंग. हा बाबा, मी सांगितलेलं एकदम म्हणजे इफेक्टिव्ह म्हणजे काय, त्यांच्यापर्यंत म्हणजे काय, भावना पोहोचली त्यांच्यापर्यंत असे आपल्याला कळणार आहे. बघा काय म्हटलं आता, पेशंट आय विल नॉट स्लीप, मी झोपत नाही. पुढे पण आहे बरं का, आय विल नॉट स्लीप ऑन माय राईट साईड. मी माझा राईट साईडने कधी झोपतच नाही, म्हणजे झोपायचं नाहीये मला. आणि आय विल नॉट स्लीप ऑन माय लेफ्ट साईड, मी लेफ्ट साईडनं झोपतच नाहीये. आता बघा, राईट पण म्हणते आणि लेफ्ट पण म्हणते. आणि आय विल नॉट स्लीप विथ माय हेड एलिव्हेटेड, मी हेड एलिव्हेट करून झोपतच नाहीये म्हणता यांनी. आणि आय विल नॉट वेअर माय ग्लासेस, मी तुम्ही दिलेले जे ग्लासेस आहे मी घालत नाही अंटिल माय पोझिशन से इट इज ओके. बाबा तुम्ही तुम्ही इट इज ओके, सगळं ओके, तुम्ही ग्लास घाला, ते म्हणेपर्यंत मी घालतच नाही. ते बघा सगळीकडे काय, नॉट नॉट नॉट, मी करतच नाही म्हटले. जे करत नाहीये, जे कुठले नाही करायला पाहिजे ते आपल्याला हुडकून काढायचं आहे. चला मग आपण काय करूया, थोडक्यात आपण बघूया. सॉरी, चला, कॅटरॅक्ट. कॅटरॅक्ट काय असतो, मी डायग्राम म्हणालो का, कॅटरॅक्टचा डायग्राम आणायला पाहिजे होता. चला, कॅटरॅक्ट. कॅटरॅक्ट म्हणजे काय, कॅटरॅक्ट म्हणजे असणार आहे ओबेसिटी. अजून काय म्हणतो तुम्ही, टर्बिडिटी. ओबेसिटी, टर्बिडिटी, क्लाउडीनेस ऑफ कशाची, ऑफ आपलं लेन्सी, आय मधलं लेन्सी ही अवस्था झालेली असते कॅटरॅक्टमध्ये. अजून याला काय म्हणतो आपण बाबा, ऑल्सो नोन ॲज याला आपण काय म्हणतो, वॉटर फॉल डिसीज पण म्हणतो. ओके, हे झालं कॅटरॅक्ट बद्दल. त्याच्यामध्ये आता काय होतं आपलं, आय कॅटरॅक्ट रिमूव्हल म्हणजे ह्याच्यामध्ये सर्जरी. बघा, प्रत्येक सर्जरी बघायला गेलं तर अवघड आहे. ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे सर्जरी असतो बरं का. सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये बघायला गेलं तर किती, 3 प्रकारचे असते. ओके, कुठली कुठली, ICCE. अरे काय आलं, एकच मिनिट, ICCE झालं. त्याच्यानंतर ही इंटरनल झालं, एक्सटर्नलचं ECCE. ओके, हे झालं. त्याच्यानंतर कुठली असणार तिसरा, पेको पेको एमएलसीपीकेशन. ओके, हे सगळं सर्जिकलची काय म्हणतात त्याला, प्रोसिजर आहेत. ओके, हे आपण बघूया पुढे. ओके, हे झालं. आता काय होतं आपलं क्वेश्चन, नंतर पोस्ट ऑपरेटिव्हली काय काय सांगायला पाहिजे होतं पेशंटला, जे आपल्याला आत्ता बघायचं आहे. पोस्ट ऑफ केअर जे नर्सने सांगितले फॅमिलीला आणि पेशंटला आणि पेशंटच्या फॅमिलीला, जे आपल्याला फॉलो करायचं आहे, जे किती काय काय सांगायचं आहे ते पेशंटला सांगायचे बाबा, काय, यूज यूज कॅटरॅक्ट ग्लास, जे तुम्हाला आपण काला चष्मा दिलेला आहे. ओके, यूज कॅटरॅक्ट ग्लास कितीपर्यंत, फॉर 6 वीक पर्यंत तुम्हाला घालायचंय बाबा. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय, अवॉइड करायचंय, काय, अवॉइड आय स्ट्रेस असं असं करायचं नाही. म्हणजे डोळ्यावरती स्ट्रेस नाही द्यायचं. स्ट्रेस लाईक काय, असं पण नाही करायचं. रबिंग, रीडिंग. रीडिंग म्हणजे काय, आता बघा मी इथे रीडिंग करतो किंवा इकडे बघतो,
अक्षर बघतो त्याला माझं पर्सेंटेज पाहिजे. हे सगळं आपल्याला नाही करायचं आहे. रीडिंग, हां टी व्ही पण बघताना रील्स रील्स पण लिहून घ्या. रील्स पण बघताना टी व्ही झालं, अजून काय ETC. ओके, हे सगळं नाही बघायचं आहे. म्हणजे आवड करत आहे कधीपर्यंत 6 वीक, हे पण 6 वीक, हे पण 6 वीक. 6 वीक म्हणजे काय, 1.5 महिने, 1.5 महिने. ओके, हे झालं, 1.5 बजके हे झालं. त्याच्यानंतर अजून काय करायचं आहे, अवॉइड कफिंग. कफिंग आणि अजून काय, वेट लिफ्टिंग. काय म्हणतात त्याला आपण, लिफ्टिंग काय म्हणतात, बेरिंग किंवा वेट लिफ्टिंग काय पण म्हणा, म्हणजे वजन उचलायचं वगैरे नाहीये कधीपर्यंत, 6 वीक मध्ये पर्यंत, किंवा ते पण पकडा 6 वीक पर्यंत वगैरे. ओके, हे आपल्याला करायचं नाहीये. ओके, त्याच्यानंतर जे इम्पॉर्टंट आहे काय बाबा, सॉरी 6 वीक राहू दे. इथे काय पोझिशन, जे पोझिशन आपल्याला कसल्या पोझिशन मध्ये पेशंटला सांगायचंय. पेशंटला सांगायचं काय, हेड एंड कधी पण कसा असायला पाहिजे बाबा, एलिव्हेटेड असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचंय साईड लेईंग. ओके, साईड लेईंग टू वर्ड, साईड लेईंग टू वर्ड म्हणजे तुम्ही कुठल्या साईडला झोपायला पाहिजे बाबा, तुमचा म्हणजे इकडे लिहू खाली, अनऑपरेटेड म्हणजे ऑपरेट नाही झालेलं ऑपरेटिव्ह साईडला तुम्हाला काय झोपायचं आहे. एवढी तुम्हाला काय ते पेशंटला सांगायचं आहे. एवढं सांगितल्यानंतर ते पेशंट ओके आपल्याला उत्तर देणार आहे. म्हणजे काय, आपलं भावना पोहोचलं की नाही तेपर्यंत ते आपल्याला हुडकायचं आहे. बघा काय म्हणते, आय विल नॉट वेअर माय ग्लासेस अंटिल माय फिजिशियन से इट इज ओके. असं नाही करायचं. ऑपरेशन झालं की 6 महिने, सॉरी 1.5 महिने तुम्हाला कालच आहे. मग हे पण कॅन्सल झालं. आय विल सॉरी आय विल नॉट स्लीप विथ माय हेड एलिव्हेटेड. मी झोपताना माझं हेडचं एंड आहे जे एलिव्हेट करत नाही बाबा, हे पण चुकीचं आहे. तर काय, जे नर्सने सांगितलेल्या भावना तेपर्यंत पोहोचलेल्या नाहीये. आय विल नॉट स्लीप ऑन माय लेफ्ट साइड. मी लेफ्ट साइडने झोपत नाहीये. बघा काय म्हणते ह्यांनी, मी लेफ्ट साइडने झोपत नाहीये. म्हणजे काय, त्यांनी सीधा पण झोपू शकतो किंवा राईट साइड मध्ये पण झोपू शकतो बरं का. मग राईट साइड आपल्यासाठी थोडी म्हणजे कॉन्ट्रा इंडिकेट असणार आहे का, पेशंटचा राईट आयचं काय, राईट आयचं काय झालेलं आहे, सर्जरी झालेला आहे. मग हे काय म्हणतो, लेफ्ट साईडला झोपत नाही पण झोपू शकतो राईटला. मग हे पण आपलं डायरेक्टली कॅन्सल झालं. म्हणजे नेक्स्ट काय म्हणताय बघा, आय विल नॉट स्लीप ऑन माय राईट साईड. एकदम बरोबर, तुम्ही राईट साईडला झोपायचं नाहीये. हे एकदम आपलं उत्तर बरोबर असणार आहे का, येस, हे उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे, पहिली ऑप्शन मधला. ओके, मला वाटतं कळलं असेल बाबा तुम्हाला कॅटरेक्टचं पोस्ट ऑपरेटिव्ह. अजून काय म्हणते बघा, इमिडिएट पोस्ट ऑपरेटिव्ह पोझिशनिंग सुपाइनल और लॅटरल ऑपरेटिव्ह अपसाइड. ओके, ऑपरेटिव्ह जे आहे जे अपसाइडला असायला पाहिजे किंवा अनऑपरेटेड साईडच्या साईडला पलीकडे झोपायला पाहिजे. आय प्रोटेक्शन काय, आय शिल्ड पॅड ऑब्झर्वेशनसाठी, पेन विजन रेडनेस नोजे, हे मेडिकेशन अँटीबायोटिक स्टेरॉइड हे डॉक्टर्स वगैरे देणार. आणि काय म्हणते, पेशंट एज्युकेशन बिफोर डिस्चार्ज. ओके, रबिंग काही करायचं नाही, हेवी लिफ्टिंग करायचं नाही, डस्ट आणि डर्टी वॉटर आणि डर्टी वॉटर वगैरे खेळायचं नाही, स्विमिंग वगैरे करायचं नाही, यूज आय ड्रॉप जे सांगितल्यानुसार, वेअर सनग्लास आणि काय स्लिप ऑन अ नॉन ऑपरेटिव्ह साईड, हे इम्पॉर्टंट आहे बरं का. वगैरे नंतर फॉलोअप वगैरे तुम्हाला करायचं आहे. हे झालं पोस्ट ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट ऑफ कधी, आफ्टर कॅटरेक्ट सर्जरी. ओके, मला वाटतं तुम्हाला उत्तर भेटलं असेल. कुठली, पहिली ऑप्शन आपलं एकदम उत्तर बरोबर असणार आहे पहिला. ओके, चला आता जाऊया आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे. चला काय म्हणते बघा नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द साइन ऑफ अ डिजॉक्सिन टॉक्सिसिटी. बघा काय म्हणते, खाली दिलेले कुठली, नॉट म्हटले बरं का, नॉटला राऊंड करून ठेवा आपण, नाहीतर चुकतं हे उत्तरच. ओके, काय म्हटलंय, खाली दिलेलं कुठली पैकी जे नॉट द साइन ऑफ डिजॉक्सिन टॉक्सिसिटी, म्हणजे त्याची ओव्हरडोज टॉक्सिसिटी झाल्यानंतर जे कुठली जे साईन आहे तुम्हाला दिसणार नाही. ऑप्शनमध्ये काय दिले, व्हिज्युअल डिस्टर्बन्स, अॅनोरेक्सिया, नोजिया आणि हायपरग्लायसेमिया. ओके, चला मग आपण काय करूया, डिजॉक्सिन बद्दल थोडक्यात आपण काय करूया, अभ्यास करणार आहोत. ओके, इम्पॉर्टंट ड्रग आहे डिजॉक्सिन. ओके, डिजॉक्सिन ड्रग. ओके, एमर्जन्सी ड्रग मध्ये आपण ह्याला ठेवतो. ओके, कुठलीही ही असणार आहे कार्डियाक कार्डियाक ग्लायकोसाइड, कार्डियाक ग्लायकोसाइड ही ड्रग असणार आहे. कुठनं भेटते बाबा आपल्याला, सोर्स कुठनं भेटणार आहे, डिजिटॅलिस. काय म्हणतो मी, सॉरी डिजिटॅलिस लॅनाटा, लॅनाटा काय, लॅनाटा किंवा लानात असं पण म्हणू शकता लक्षात ठेवण्यासाठी. ओके, हे झालं सोर्स डिजिटॅलिस लॅनाट, हे झालं डिजिटॅलिस. त्यानंतर अजून काय, आपण रूट कुठली रूटमध्ये देणार आहे, आपण ओरलमध्ये टॅबलेटमध्ये पण देऊ शकतो, आयव्ही मध्ये पण देतो. ओके, हे झालं त्याच्याबद्दल डिजिटॅलिस बद्दल. अजून काय, ह्याचं काम काय, ही वाढवतो, इन्क्रीज
इन्क्रीज स्ट्रेंथ वाढवते बरं का. इज द स्ट्रेंथ ऑफ कशाची, आपली जी हार्टची हृदयाची काय कॉन्ट्रॅक्शन ही वाढवतो. त्याला म्हणून काय म्हणतो आपण पॉझिटिव्ह आयनोट्रॉप. ओके, पॉझिटिव्ह म्हणजे आपला जे हार्टची कॉन्ट्रॅक्शन आहे, ओके, ते काय स्ट्रेंथ वाढवते याच्यासाठी. ओके, याची मेकॅनिझम कसं असणार आहे, म्हणजे काम कसं करणार आहे, ओके, हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जे आपलं काय असतो इनहिबिट, कुठली सोडियम म्हणा, इनहिबिट कुठले सोडियम, पोटॅशियम आणि अजून काय एटीपीएस पंप वगैरे हे सगळे काय करतो इनहिबिट करतो. मग जे आपलं कॅल्शियम आहे कुठलं इन्क्रीज इंट्रासेल्युलर कॅल्शियम वाढवतो आणि त्याचा नंतर काय करतो स्ट्रॉंग कार्डियक, म्हणजे एकदम स्ट्रॉंगली कार्डियक कॉन्ट्रॅक्शन करायला सुरुवात करतो. कुठली आपलं डिजॉक्सिन. ओके, त्याच्यानंतर काय होतं स्लो हार्ट रेट. तर काय स्लो हार्ट रेट बाय कसे इन्क्रीज द वेगल टोनने याची काय होणार आहे बघा. स्ट्रेंथ तर वाढणार आहे. स्ट्रेंथ म्हणजे काय म्हणू शकतो आपण, म्हणजे जोर जास्त लावते. ओके, हे नंबर झालं. ओके, हे हार्टचे नंबर झालं. मग इथे एकदम काय म्हणतात त्याला एकदम फोर्सने स्ट्रॉंग कार्डियक कॉन्ट्रॅक्शन इथे करणार आहे. ओके, कशाची हार्टमध्ये. म्हणजे हे झालं. त्याच्यानंतर हे करताना बरं का, हे करताना काय हार्ट रेट, ओके, हार्ट रेट कमी होतो पण काय वाढते इथे स्ट्रॉंग कार्डियक कॉन्ट्रॅक्शन वाढते. हे पण तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. याच्या इथे स्लो होणार आहे म्हणजे खाली पडणार आहे. कधी कधी यूज करणार आहे आपण कंजेनिटल हार्ट डिसीज मध्ये, हार्ट फेल्युअर मध्ये ॲट्रियल फ्लटर म्हणा, अजून काय ॲट्रियल फिब्रिलेशन मध्ये वगैरे, अजून काय म्हणू शकतो. हे झालं त्याच्याबद्दल. ओके, इथं आपण यूज करणार आहे डिजॉक्सिन. ओके, बघा डिजॉक्सिन मध्ये आपलं नर्सिंगचं काम काय, मेन रोल आपण नर्सिंगमध्ये ही डिजॉक्सिन यूज करत असेल किंवा डॉक्टर देत असेल तरी किंवा आपण देत असेल तर ह्याच्यामध्ये जे आपल्याला इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये पल्स रेट चेक करायचं आहे कम्प्लिटली 1 मिनिट. बरं का, तुम्हाला विचारू शकते क्वेश्चन, ते पण कुठली पल्स, असं नाही की बाबा मी इथलं रिअल मधलं करतो, नाही का, नाही बरं का. ह्याच्यामध्ये कुठे अपायकल पल्स, ओके, हार्ट मधलं अपायकल पल्स आपल्याला चेक करायचं आहे. चेक अपायकल पल्स कधी कधी म्हणजे काय कम्प्लीट, म्हणजे काय म्हणू शकतो 1 मिनिट फुल, 1 मिनिट फुल आपल्याला चेक करायचं. आपण नॉर्मली काय करतो बाबा अर्धा करतो आणि इंटू 2 करतो असं करतो बरं का, असं नाही करायचं. हे झालं. त्याच्यानंतर होल्ड ड्रग्स, कधी होल्ड करायचे होल्ड ड्रग इफ पल्स रेट कधी ह्याच्यामध्ये तर ऑलरेडी स्लो होणार आहे पण याचं 60 पेक्षा कमी झालं, 60 मिनिट पर बीट एवढी पण कमी झालं अडल्टमध्ये, तर आपण ही ड्रग बंद करणार आहे. इन केस ऑफ काय म्हणू शकतो बच्चू मध्ये वगैरे झालं, चिल्ड्रन मध्ये वगैरे 90 पेक्षा कमी झालं तर आपण ही काय ड्रग होल्ड मध्ये ठेवणार आहे, मग आपण देणार नाहीये. हे झालं. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला चेक सिरम पोटॅशियम लेवल याच्यामध्ये चेक करायचंय. आणि समजा लो पोटॅशियम लेवल असेल, सॉरी के म्हणजे काय आपलं पोटॅशियम लेवल असेल तर काय ही असणार आहे इन्क्रीज द रिस्क ऑफ काय आपलं टॉक्झिसिटी इथं वाढणार आहे. म्हणून काय आपल्याला द्यायचं अगोदर आपल्याला पोटॅशियम लेवल चेक करणे गरजेचं आहे. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय सिरम डिजॉक्सिन लेवल पण आपल्याला चेक करायचं बरं का, डिजॉक्सिन लेवल पण आपल्याला चेक करायचं आहे. इफ डिस्क्राईब म्हणजे विचारलं वगैरे असेल तर. ह्याचा थेरॉपेटिक रेंज किती असणार आहे, थेरॉपॅटिक रेंज किती असणार आहे, थेरॉपॅटिक लेवल किती असणार आहे 0.5 टू 2.0 एमजी बरं का, एमजी म्हणतो बघा, एमजी नाही बरं काय, एनजी पर एम एल एवढी असणार आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अजून काय वाटते भरपूर झालं डिजॉक्शन बद्दल आपण थोडे डिटेलमध्ये बघितलेलं. ओके, चला मग आन्सरकडे जाऊया. तर काय अरे आपण जेच काय आपला मेन मुद्दाच आपण बघितला नाही. क्वेश्चन काय आहे त्याच्यामध्ये जे विचारलेले आहे डिजॉक्सिन टॉक्झिसिटीचं सिम्टम्स, साइन अँड सिम्टम्स आपल्याला बघायचे आहे, तेच आपण बघितलं नाही, बाकीचं आपण सगळं बघितलं. ओके, चला साइन अँड सिम्टम्स बघूया आपण. कधी डिजॉक्सिन टॉक्झिसिटीमध्ये आपल्याला काय काय भेटते बाबा. ह्याच्यामध्ये 2 प्रकारचं असते आपल्याकडे. एक अर्ली भेटते म्हणजे 0 मिनिटात म्हणजे काय लवकर भेटणार आहे, जे आहे लेट भेटणार आहे. बघा लवकर काय भेटतो आपल्याला अनोरेक्झिया नोजिया वॉमिटिंग आणि फेटिंग ही भेटणार आहे आपल्याला 0 मिनिटात. ओके, त्याच्यानंतर लेटमध्ये कुठली भेटणार आहे रॅडिकार्डिया आपल्याला काय लवकर भेटणार आहे. मग हे भेटलं की आपल्याला बंद करायचं आहे ड्रग. ओके, मी ऑलरेडी सांगितलं 60 आणि 90 हे झालं. त्याच्यानंतर अरेथमिया कन्फ्युजन
अरिथमिया, कन्फ्युजन आणि ह्याच्यामध्ये व्हिज्युअल डिस्टर्बन्स पण होतो. व्हिज्युअल डिस्टर्बन्स पण होणार आहे. कशा पद्धतीने त्याचे हॅलोज, हॅलोज म्हणजे काय, एक लाईट आहे त्याच्या साईडला सगळे हे झालेले आहे. हॅलोज हे पण ह्याच्यामध्ये दिसणार आहे. बरं का, हे टॉक्झिसिटी झालं तर आपण अँटीडॉट काय देणार आहे ह्याच्यासाठी, ह्याच्यामध्ये ही असणार आहे डिजॉक्सिन मध्ये, डिजॉक्सिन ह्युमिन फॅब ह्याची काय असणार आहे, ह्युमिन फॅब अँटीडॉट असणार आहे. इम्पॉर्टंट आहे. ओके, इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या अँटीडॉट. ओके, मला वाटतं बस एवढी. चला काय म्हणते, हुच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द साइन ऑफ, याच्यामधलं साईन कुठली नाहीये बघा. व्हिज्युअल रिस्पॉन्स होत आहे का, येस. लेट मध्ये होता, अॅनोरेक्सिया होता का, येस. नोजिया होते का, येस. हायपरग्लायसेमिया, येस. हायपरग्लायसेमिया नाही, ही नॉन रिलेटेड म्हणजे ह्याचा रिलेटेड नाहीये, हे रिलेटेड आहे आपल्या डायबेटिक मेलायटस बद्दल. ओके, त्याचं रिलेटेड आहे, त्याच्यामध्ये नाही येणार. व्हिज्युअल डिस्टर्बन्स होता, अॅनोरेक्सिया होता, नोजिया होता, हायपरग्लायसेमिया नव्हता. मग क्वेश्चन मध्ये विचारले आपल्याला कुठली जे साईन आहे बाबा डिजॉक्सिन टॉक्झिसिटी मध्ये आपल्याला दिसणार नाहीये, हे आपल्याला दिसणार नाहीये. मग आपली उत्तर एकदम बरोबर अचूक. ओके, चूक नाही, अचूक उत्तर कुठले असणार आहे, 14 ऑप्शन असणार आहे. ओके, स्लाइड आहे का आपल्याकडे, मला वाटते नाही आहे. चला मग आपण जाऊया नेक्स्ट MCQ कडे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, सिंगल लाइनर पण नाही आणि मोठी पण नाही, म्हणजे काय मिडल लेवल क्वेश्चन आहे. त्याला काय म्हणते, द नर्स इज अ केअरिंग फॉर अ पेशंट विथ अ इलिओस्टॉमी, म्हणजे काय, पेशंटला इलिओस्टॉमी झालेले, ते पेशंटचं आपल्याला केअर द्यायचं आहे. अंडरस्टँड दॅट द पेशंट इज ॲट द मोस्ट रिस्क फॉर डेव्हलपिंग विच ॲसिड बेस इम्बॅलेन्स. ते खाली दिलेले जे ॲसिड बेस इम्बॅलेन्स, बरं का, ॲसिड इम्बॅलेन्स हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे फाउंडेशन मधलं, जे आपल्याला फाउंडेशन बेसिक नीडमध्ये आपल्याला माहिती असायला पाहिजे. कुठले, ऍसिड बेस इम्बॅलेन्स. बघा आता काय म्हणते ह्यांनी, जे पेशंट आहे कसं, कुठले पेशंट इलिओस्टॉमी आहे, जे पेशंट मधले कुठली जे रिस्क असणार आहे. ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, रेस्पिरेटरी ऍसिडोसिस, रेस्पिरेटरी अल्कोलॉसिस, मेटाबॉलिक ऍसिडोसिस, मेटाबॉलिक अल्कोलॉसिस. आता पेशंटचा इलिओस्टॉमी आहे आणि त्या पेशंटला असू शकते बाबा मेटाबॉलिकचा प्रॉब्लेम. मग आपण डायरेक्टली इथे कॅन्सल करूया, रेस्पिरेटरी ऍसिडोसिस पण नाही होणार, रेस्पिरेटरी अल्कोलॉसिस पण नाही होणार. मग व्हायचं असेल तर काय, मेटाबॉलिक ऍसिडोसिस व्हायला पाहिजे किंवा मेटाबॉलिक अल्कोलॉसिस व्हायला पाहिजे. मग आपण बघूया, चला पेशंटला काय झालं, पहिला इलिओस्टॉमी बद्दल बघूया आणि इलिओस्टॉमी मधनं येऊया बाबा काय होऊ शकते पेशंटला, म्हणजे कुठली रिस्क वाढू शकतो अशामध्ये इलिओस्टॉमी. ओके, जाऊ दे काय होत नाही. चला इलिओस्टॉमी मध्ये कुठली दिसणार आहे, इलिओस्टॉमी म्हणजे काय बाबा, इथं करणार आहे आपण काय, सर्जिकल ओपनिंग ऑलरेडी केलेलं आहे. ओके, सर्जिकल ओपनिंग मेड फ्रॉम, कुठनं, मेड फ्रॉम द इलिओस्टॉमी म्हणजे इलियम मधनं केलेलं आहे. म्हणजे कुठलीही लास्ट पार्ट ऑफ द, आपलं लास्ट पार्ट ऑफ आपलं स्मॉल इंटेस्टाईनची, स्मॉल इंटेस्टाईनची ही लास्ट म्हणजे पार्ट असणार आहे. इथनं आपण काय केलेलं आहे, स्टोमा ओपन केलेलं आहे. कुठं, टू द ऑब्डोमिनल वॉल पर्यंत आपण बाहेर काढलेलं आहे ते स्टोमाला, ऑब्डोमिनल वॉल पासनं. ओके, एवढं आपण केलंय. ह्याच्या मधनं आपल्याला काय भेटणार आहे बाबा, थ्रू व्हिच इंटेस्टाईन मधला जे कुठली पण असो, थ्रू व्हिच इंटेस्टाईनल कुठली पण सगळे कंटेंट, कंटेंट आर काय म्हणू शकतो आपण, एक्सक्रिटेड. ओके, एक्सक्रिटेड इनटू स्टोमा बॅग मध्ये आपल्याला बाहेर भेटणार आहे. स्टोमा 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 इनटू स्टोमा बॅग मध्ये हे सगळं भेटणार आहे. समजा हे झालं. आता इलिओस्टोमी आहे. ओके, इलिओस्टोमी म्हणजे काय काय भेटणार आउटपुट मध्ये, आउटपुट कंटेंट जे आपलं मी म्हणतो बाहेर पडणार आहे, जे सगळं एक्सक्रेटा कम्प्लिटली. ओके, कंटेंट ह्याच्यामध्ये काय काय असू शकतो बघा, लार्ज अमाऊंट मध्ये. ओके, लार्ज अमाऊंट मध्ये काय असू शकतो, ह्याच्यामध्ये असू शकतो बाबा वॉटर, पाणी, पाणी आणि त्याच्या नंतर सोडियम, सोडियम नंतर पोटॅशियम, पोटॅशियम नंतर असणार आहे HCO3. HCO3 म्हणजे काय, बाय कार्बोनेट, CO3. ओके, बाय कार्बोनेट. हे सगळे मेजर म्हणजे काय, मॅक्झिमम मात्रामध्ये ही आपलं इंटेस्टाईन मध्ये असणार आहे. बघा हे पेशंट आहे इलिओस्टॉमी, आपण ह्याचं बॅग मध्ये सारखं म्हणजे काय, जे एक्सक्रेटा म्हणजे हे सगळं आउटपुट पडायचं, हे सगळं बाहेर पडतंय. मग कंटिन्युअसली असं झालं तर, कंटिन्युअसली कंटिन्युअस काय होणार आहे, त्याच्यामध्ये लॉस ऑफ अल्कालाइन. असंच कंटिन्यू असेल तर काय, लॉस ऑफ अल्कालाइन. ओके, ते फ्लुइड इथं बाहेर पडणार आहे. हे कशामध्ये रिच असणार आहे, रिच इन HCO. का, ते अल्कलाइन आहे. ओके, अल्कलाइन फ्लुइड आहे, ते कंटिन्युअसली लॉस होत असेल तर याच्यामध्ये काय असतो, HCO3 असतो. बरं का, ते लॉस झालं तर काय होणार आहे बाबा, ही लॉस होत असेल तर आपले जे ब्लड मधला HCO3 लेवल काय खाली पडतो, काय पडतो, खाली येतो. म्हणजे काय, डिक्रीज, खाली होतो. त्याच्यानंतर ते काय म्हणू शकतो आपण, आपलं ब्लड पीएच. ओके, ब्लड पीएच म्हणून काय, खाली पडतो, फॉल बिलो 7.35 पेक्षा कमी पडतो. नॉर्मल किती आहे बाबा, 7.35 टू 7.45 ही आपलं नॉर्मल असतो. ओके, विचारू शकतात, लक्षात घ्या 7. ओके,
चांगलं नाही लिहिलं बरं का. 7.35 to 7.45. तर पुढचं पाठीमागे काय नसतं, एवढीच आहे. हे पीएच आहे आपलं नॉर्मल. ओके, त्याच्यापेक्षा काय खाली जाऊ शकतो. मग एवढं खाली गेलं तर आपण काय म्हणणार आहे बाबा, ही असणार आहे काय, मेटाबॉलिक ऍसिडोसिस. ऍसिडोसिस का, आपलं जे काय म्हणू शकतो, आपलं जे इंटेस्टाईनमध्ये, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये किंवा जे आपलं सगळे बाहेर पडले त्याच्यामध्ये काय होतं, सगळं अल्कलाईन होते. आता अल्कलाईन, ओके, आता काय म्हणू शकतो, दोन रेषा असतात. हा, आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपल्याला तर मोठा व्हावं लागेल किंवा बाकीवाल्यांना छोटा करावा लागेल, असं येते काय. आता काय अल्कलाईन आहे आणि ऍसिडिक आहे. ओके, आता अल्कलाईन आपोआप कमी झाले, मग इथे काय ऍसिड जास्त होणार आहे, म्हणून काय पेशंटमध्ये मेटाबॉलिक ऍसिडोसिस ही रिझल्ट आपल्याला भेटणार आहे. ओके, चला मग आपण बघूया क्वेश्चन मध्ये काय काय दिलेलं आहे. रेस्पिरेटरी काय, हा हे तर आपण बघितलं. ऍसिड इम्बॅलन्स कुठली असणार आहे, रिस्क असणार आहे इलिओस्टॉमी मध्ये. बघा पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हटलेलं आहे, रेस्पिरेटरी ऍसिडोसिस. हे कशामध्ये होतं, क्वाद्र बाय द हायपो व्हेंटिलेशन मध्ये वगैरे होतात. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये CO2 रिटेन्शन असतो बरं का. CO2 रिटेन्शन असतो कशामध्ये, रेस्पिरेटरी ऍसिडोसिस. त्याच्यानंतर ही काय, ही हायपर व्हेंटिलेशनमुळे होतात. हायपर व्हेंटिलेशनमुळे. ओके, लॉस ऑफ CO2 हे झालं. मेटाबॉलिक ऍसिडोसिस एकदम बरोबर आहे का, येस, ही असणार आहे मेटाबॉलिक ऍसिडोसिस मध्ये. म्हणजे काय, इलिओस्टॉमी मध्ये ही रिस्क असणार आहे. आणि मेटाबॉलिक अल्कोहोलिसिस ही असणार आहे सीन इन, मी ऑलरेडी सांगितलं. आता आपण समजा मेटाबॉलिक अल्कोहोलिसिस कधी होणार आहे, जे आपलं स्टमक मध्ये वगैरे ऍसिड आहे, एक्सेसिव्ह वॉमिटिंग वगैरे केलं तर जे ऍसिड आपल्याला बाहेर पडलं तर दुसरा ऑटोमॅटिक वाढणार आहे. म्हणजे काय, मेटाबॉलिक ऍसिडोसिस कशी वॉमिटिंग मध्ये वगैरे भेटणार आहे. तेच डायरियामध्ये वगैरे काय भेटणार, परत मेटाबॉलिक ऍसिडोसिस भेटणार. इलिओस्टॉमी मध्ये पण सेम झालंय आणि डायरियामध्ये पण सेम. म्हणजे काय, आपलं जे लार्ज इंटेस्टाईन वगैरे असतात तिथनं सगळं बाहेर काय पडतो, आपलं बायकार्बोनेट म्हणजे अल्कोहोलिसिस बाहेर पडणार आहे, म्हणून काय ऍसिडोसिस होतो. ओके, एवढं लक्षात आलं का, सेनिन वॉमिटिंग वगैरे ह्याच्यामध्ये. आणि अजून कुठले, गॅस्ट्रिक सक्शन वगैरे केलं, जास्त केलं तर ह्याच्यामध्ये पण मेटाबॉलिक अल्कोहोलिसिस भेटते. मग आपलं उत्तर आहे तिसरं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, मला वाटते ह्याची स्लाइड आहे का, नाही वाटते. ओके, चला आता जाऊया नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघूया. नेक्स्ट क्वेश्चन छोटी क्वेश्चन आहे. चला काय म्हणते, रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अ जेई वॅक्सिन इन अ रुटीन सेशन. बघा काय म्हणते ह्यानी, जेई जपानीज एन्सेफलायटिस याची जे वॅक्सिन आपण देतो, रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन कशा पद्धतीने ही ऍडमिनिस्ट्रेशन करणार आहे त्याबद्दल विचारलेलं आहे. इन आर आय म्हणजे काय, रुटीन इम्युनेशन मध्ये. बघा ओरली देणार, इंट्राडर्मल, इंट्रामस्क्युलर आणि सबक्युटेनियस. कुठल्या पद्धतीने म्हणजे काय, कुठली जे रूटने आपण देणार आहे हे आपल्याला बघावं लागेल बरं का. जेई मध्ये मला वाटते तुम्हाला जेईचं झालं नाही बरं का. ह्याच्यामध्ये ओल्ड जे होतं, आता न्यू वॅक्सिन जे आले, ओके, ह्याचे दोघांचं काय, रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन बदललेला आहे. म्हणजे काय चेंजेस आहे बरं का. चला आपण काय करूया, जे बद्दलच पोस्टमॉर्टम करून टाका. म्हणजे काय, जे बद्दल सगळंच आपण बघून घेऊया. असं नाही व्हायला पाहिजे बाबा, नेक्स्ट वेळी जे बद्दल काय विचारला तर तुम्ही बिंदासपणे उत्तर देऊ. ओके, चला. जेई, जेई म्हणजे काय, जपानीज, जपानीज जपानीज एन्सेफलायटिस. एन्सेफलायटिस याचे फुल फॉर्म पण विचारू शकते एक्झामिनर, काय पण विचारू शकतात बरं का. ही वॅक्सिन बद्दल आपण बघतोय बरं का, वॅक्सिन बद्दल बघतो. ओके, ह्याच्यामध्ये 3 प्रकार आहे. ओके, कुठली 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 बाबा, एक आहे माऊस, रॅटिंग माऊस. ओके, माऊस ब्रेन डिराइव्ड इनऍक्टिव्हेटेड. ऍक्टिव्हेटेड म्हणजे काय, हे झालं ऍक्टिव्हेटेड, इनऍक्टिव्हेटेड बरं का. हे म्हणजे किल्ड वॅक्सिनेशन झालं. ओके, हे 3 प्रकार आहे बरं का. आता एक बघितलं आणि दुसरं असणार आहे कल्चर डिराइव्ड इनऍक्टिव्हेटेड म्हणजे हे पण कसं असणार आहे, हे पण किल्ड असणार आहे. ओके, आता जे नवीन आलंय हे दोन्ही यूज होतात मॅक्झिमम बरं का. आणि जे तिसरं आहे हे ओल्ड आहे. म्हणजे काय, सेल कल्चर डिराइव्ड हे कसं असणार आहे, ऍक्टिव्हेटेड म्हणजे काय, हे होतं कसं, लाईव्ह वॅक्सिन. हे लाईव्ह असणार आहे, म्हणजे जे ओल्ड मध्ये यूज व्हायचं. ओके, चला हे झालं कशाबद्दल, 3 टाइप्स बद्दल. आता आपल्याला बघायचं ओल्ड वॅक्सिनेशन आणि जे जून आहे, सॉरी कुठे गेला बाबा, ओके कव्हर झालं. चला त्याच्यामध्ये आपल्याला बघायचे ओल्ड आणि नवीन. आपण मारूया एक लाईन इथे. ओके, हे काय असणार आहे, जेई इथे आपण लिहूया ओल्ड आणि जपानीज एन्सेफलायटिस इज द न्यू. ओके, नवीन वाला इकडे जुनावाला. ओके, असं एक लाईन मारूया, एकदम प्रॉपर होऊन जाते. चला बघा, जे ओल्ड होता कसा होता बाबा, ही होता लाईव्ह वॅक्सिनेशन.
कसा होता लाईव्ह. मग आताचं कुठलं आहे की आता आपण देतो रुटीन इम्युनेशन मध्ये ही असणार आहे किल्ड आहे. ओके, हे झालं. ते कसं अगोदर कसं यायचं ड्राईड म्हणजे काय पावडर फॉर्म मध्ये यायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपण मिक्स करायचं. आताचं कसं येते डायरेक्ट लिक्विड फॉर्म मध्ये. फक्त आपल्याला काय सिरिंज आपली सिरिंजला टाकायचं आणि घ्यायचं आणि चला सुरुवात करायचं. मग अगोदरचं कसं आहे जे पावडर यायचं त्याच्यामध्ये आपण मिक्स करायचं. काय मिक्स करायचं आपण काय मिक्स करायचं काय म्हणतात त्याला डिझॉल्ड बाय कुठली फॉस्फोट फॉस्फेट फॉस्फेट कॉपर सलाईन इम्पॉर्टंट आहे. फॉस्फेट कॉपर सलाईन ह्याच्याने मिक्स करायचं आपण बरं का. मिक्स करून आपण वॅक्सिनेशन द्यायचं. त्याच्यानंतर कधी यूज आफ्टर कधीपर्यंत यूज करायचं यूज आफ्टर डिझॉल्व अप टू 2 तासापर्यंत 2 आवर पर्यंत आपण यूज करायचं. त्याच्यानंतर आपण काय करायचंय डिस्कार्ड आफ्टर आफ्टर 4 तासानंतर आपल्याला ही डिस्कार्ड करायचं आहे. पण आताचं कसे यूज अप टू आपण कधीपर्यंत यूज करू शकतो की 28 दिवसापर्यंत आपण यूज शकतो बरं का. म्हणून काय हे काय करत होतो आपण डिस्कार्ड करायचं म्हणजे काय ही पावडर फॉर्म मध्ये यायचं म्हणून काय की नॉट ॲडेड ही कशामध्ये नाहीये नॉट ॲडेड इन ओरल सॉरी ओपन वाईल पॉलिसी ओपन वाईल पॉलिसी काय म्हणू शकतो आपण OVP. ओके असं लिहूया. इथे काय ही ॲडेड आहे म्हणजे इन्क्लूड आहे कशामध्ये ओरल ओरल म्हणतो बघा सॉरी कशामध्ये ओपन वाईल पॉलिसीमध्ये ही इन्क्लूड आहे. पण ते अगोदरचं होते का नाही कारण ही आपल्याला डिस्कार्ड करायचं आहे म्हणजे ही 28 दिवसापर्यंत आपण न्यू वाला यूज करू शकतो. पण जुना वगैरे कसं होते ते आपण पावडर फॉर्म मध्ये स्वतः तयार करायचं आणि 4 तासानंतर डिस्कार्ड करायचो. ओके हे झालं कशाबद्दल एवढं झालं. अजून राहिलं ना आपलं आपण काय करूया परत नेक्स्ट पेज घेऊया. ओके हे ओल्ड आहे बरं का हे ओल्ड आहे हे न्यू आहे. ओके हे एवढी लक्षात ठेवा. ते झालं. त्याच्यानंतर अजून काय राहिलं हां जे मेन रूट आहे. ओके ते आपण काय म्हणू शकतो जे रूट आहे रूट कसं देणार आहे ते ओल्ड आपण द्यायचं ते कसं द्यायचं SC सबक्युटेनियस द्यायचं. आता कुठे देतो आपण IM इंट्रामस्क्युलरनी आपण देणार आहोत. ते साईट कुठं असायचं हे असायचं लेफ्ट अप्पर आर्म मध्ये आपण द्यायचो. लेफ्ट अप्पर आर्म मध्ये राईट झालं लेफ्ट म्हणजे ते आपण देणार. हे झालं. त्याच्यानंतर हे न्यू मध्ये बघा न्यू मध्ये साईट कुठं असणार आहे ही आपण देणार आहे लेफ्ट थाई मध्ये. इथं आर्म होत आहे इथं लेफ्ट थाई आहे म्हणजे कुठली ह्याला वेस्टस लॅटरलिस ही मसलमध्ये आपण देणार आहोत. ओके क्वेश्चन विचारू शकतात बाबा बरं का. काय म्हणू शकतो आपण मीडिओ लॅटरल आस्पेक्ट ऑफ थाई लॅटरल आस्पेक्ट ऑफ थाई ते पण कुठले मिड थाईला आपण देणार आहोत. हे पण क्वेश्चन विचारू शकतात. मसल विचारावर वेस्टस लॅटरलिस मध्ये आपण देतोय. हे झालं एवढं. नंतर डोज आपण डोज किती देणार आहे 2 डोज. इथे पण सेम असणार आहे डोज आपण किती 2 डोज आपण इथे देतो बरं का. जे फर्स्ट कधी देतो आणि सेकंड कधी देतो. फर्स्ट जे देणार आहे 9 ते 12 मंथ मध्ये आपण देतो. दुसरा 16 ते किती 24 महिन्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये पण 2 असणार आहे पहिला आणि दुसरा. हे तर सेमच आहे बरं का. हे दोन्ही सेमच आहे म्हणजे 9 ते 12 मंथ मध्ये आणि 16 ते 24 मंथ मध्ये आपण ही डोज आपण देणार आहोत. ओके अमाऊंट किती बाबा अमाऊंट नाही लिहिलं का लिहून घ्या. अमाऊंट काय 0.5 ml. आता आपण काय देणार आहे 0.5 ml देणार आहोत. ओके आपण आपलं झालं इथे पोस्टमॉर्टम कशाबद्दल JE बद्दल रूट ऑफ इम्युनेशन बघा. अजून थोडक्यात बघा याच्यामध्ये 3 प्रकार आहे. कुठली माऊस ब्रेन डेराइव्ड इनएक्टिवेटेड आणि सेल कल्चर डेराइव्ड इनएक्टिवेटेड हे किल्ड झालं. आता लाईव्ह कुठली सेल कल्चर डेराइव्ड ऍक्टिव्हेट म्हणजे काय ओल्डचं झालं. आता नंतर आपण नवीन आणि जुना असं बघतोय. लाईव्ह होता अगोदरवाला कसा होता लाईव्ह होता आणि पावडर फॉर्म मध्ये यायचा. आपण त्याच्यामध्ये फॉस्फेट बफर सलाईन मिक्स करायचं यूज आफ्टर डिझॉल्व म्हणजे काय 2 तासापर्यंत यूज करायचं. त्याच्यानंतर 4 तासांनी काय करायचं डिस्कार्ड करायचं. आणि हे कुठले ओपन वेल पॉलिसीमध्ये इन्क्लूड नाहीये आणि रूट आहे सबक्युटेनियस लेफ्ट अप्पर आर्ममध्ये द्यायचं. डोज 2 होता 9 ते 12 महिन्याला 1 आणि 16 ते 24 महिन्याला 1 म्हणजे किती अमाऊंट किती द्यायचा आपण 0.5 ml. आता नवीनवाला कसं आहे किल्ड आहे लिक्विड फॉर्म मध्ये येतो आणि 28 दिवसापर्यंत आपण यूज करू शकतो. आणि ही OPV म्हणजे काय OPV म्हणतो बघा ओरल सॉरी OPV म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन जे येते बरं का लक्षात. आणि ओपन वाईल पॉलिसीमध्ये इन्क्लूड आहे आणि रूट आहे IM हे कुठे देणार आपण लेफ्ट थाईमध्ये वेस्टस लॅटरलिस मसलमध्ये किंवा मिडिओ लॅटरल आस्पेक्ट ऑफ मिड थाईमध्ये आपण देणार आहे. डोज ह्याच्यामध्ये पण सेम 2 असणार आहे आणि 9 ते 12 महिन्याला 1
आणि सेकंड डोस आपण देणार आहे 16 ते 24 महिन्यामध्ये एक, आणि अमाऊंट किती असणार आहे 0.5 ml असणार आहे. अजून बघायला गेलं तर हे कंपनीचं नाव काय आहे, नवीन आलेले जेनवॅक जेई वॅक्सिन. कसं आहे इथं न्यू जेई म्हणून लिहिलेलं आहे. ओके, ही आपण देणार आहोत. कुठली, भारत बायोटेकने आणलेले जे वॅक्सिन सगळीकडे आपण देतो बरं का. काय म्हणते, अ चाइल्ड मोर दॅन 1 year ऑफ एज हॅज कम टू द सेशन साईट, नो रिसिव्ड जेई वॅक्सिन अर्ली. ओके, त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, एक पेशंट आहे मोर दॅन 1 year, म्हणजे आपण सुरुवात करायला पाहिजे होतं 9 महिन्याला, पण इथं आलेलं आहे 1 वर्षानंतर. मग तुम्ही ज्यावेळी काय करणार, द चाइल्ड शुड बी गिवन जेई वॅक्सिन फर्स्ट डोज. 1 वर्षानंतर आलं तरी पण आपल्याला काय करायचं आहे, जे पेशंटला आपण देणार आहे फर्स्ट डोज, त्याच्यानंतर सेकंड डोज शुड बी गिवन 3 months आफ्टर द फर्स्ट डोज. ही इम्पॉर्टंट आहे, तुम्ही नोट करून घेणे. बघा काय, जे वॅक्सिन आपण रुटीनली कधी देतो बाबा, रुटीन इम्युनेशनमध्ये, जे रुटीन इम्युनेशन आर आयमध्ये कधी फर्स्ट डोज आणि सेकंड डोज. ओके, आता जस्ट सांगितलं मी काय 9 ते 12 महिने, आणि कुठलं होतं 16 ते 24 महिन्यामध्ये, असं आपण रुटीनली देतो. ओके, 2 डोज. आता एक बच्चू आहे 2 वर्षानंतर आले, मग तरी पण त्याला आपण काय द्यायचं आहे, फर्स्ट डोज आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर सेकंड डोज आहे ते 3 महिन्यानंतर, म्हणजे काय फर्स्ट डोजचं 3 महिन्यानंतर आपण देणार आहोत. ओके, हे झालं. जे ही कॅन बी गिवन अंटिल 15 वर्षापर्यंत. आपण 15 वर्षापर्यंत ही जेईचं वॅक्सिन देऊ शकतो. जेई वॅक्सिन इज अ गिवन इन अ सिलेक्टेड डिस्ट्रिक्ट. ओके, गव्हर्नमेंटने सिलेक्टेड केलेले त्याच डिस्ट्रिक्टमध्ये जास्त काय आपलं जेई वॅक्सिन अलॉटेड झालेलं आहे, तिथे आपण देतो रुटीन इम्युनेशनमध्ये. हे झालं. त्याच्यानंतर न्यू जेई वॅक्सिन ज्यांना इज गिवन इंट्रामस्क्युलरली, जे नवीन दिलेलं आहे, जे आपल्याला काय इंट्रामस्क्युलरली आपण देतो. कुठे, एंट्रोलॅटरल एस्पेक्ट ऑफ द राईट मिड थाय. बरं का, मी कुठे लेफ्ट सांगितलं का मी. ओके, एंटेरियर लॅटरल एस्पेक्ट ऑफ अ राईट मिड थाय. बरं का, नोट करून घ्या, चेंज करून घ्या. बघा, मी काही एका बुकमध्ये वाचलं होतं, कुठे लेफ्ट थाय वाचलं होतं, पण इथे ओके काय दिलेलं आहे, की एक वेबसाईटमध्ये. ओके, परत मला काय करावं लागेल, आता परत NHMचं ह्याच्यामध्ये बघावं लागेल बाबा, राईट आहे का लेफ्ट आहे. पण हे तर 100% आपण काय थाईमध्येच देतो. कुठले, आपलं मिड थाईमध्ये ही देणार आहे बरं का. आता मी पण एक बुकमध्ये काय लेफ्ट वाचलो, इथं राईट आहे. मी काय करतो, उद्या परत एकदा कन्फर्म करून, म्हणजे NHM वेबसाईटमध्ये वगैरे चेक करून तुम्हाला सांगतो बरं का. कारण की जे एक सिंगल लाईनरमध्ये येतात, ओके, ते आपलं एक मार्क नुकसान करू शकतो बरं का. ते झालं. शक्यतो प्रॅक्टिकली मी तर त्यावेळी लेफ्टलाच होतो. ओके, तरी पण मी कन्फर्म करतो बरं का. तेवढं एक आपण नंतर कन्फर्म करूया, मी सांगतो बरं का. ओपन वेल पॉलिसी इचं बरं का. तुम्हाला अजून एक काय करा, जे तुमचं बुक वगैरे असेल तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता बरं का. लेफ्ट आणि राईटमध्ये आपल्याला थोडं इथं कन्फ्युजन झालेलं आहे, पण आपण असं नाही करायचं बाबा, मला राईट लेफ्ट वाचलं म्हणजे लेफ्टच होत आहे असं नाही. म्हणजे तिकडे पण जे पण ऑफिशियल सोर्सेसमधून जे स्लाईड आहे ऑफिशियल सोर्सेसमधनं पण काढलेलं आहे, आणि मी जे वाचलं ते पण थोडी अकॉर्डिंग टू ऑफिशियल सोर्समध्ये इन्क्लूड आहे. मग आपल्याला इथं लेफ्ट आणि राईटमध्ये कन्फ्युजन आहे. तुम्हाला जे बुकमध्ये आहे ते तुम्ही कमेंट करा, आणि मी NHM मध्ये जे आहे कन्फर्म बरं का, आपल्याला NHM मधलं काय फॉलो करावं लागते, मग ते आपण बघून मी तुम्हाला सांगतो बरं का. हे झालं आपलं जेई बद्दल. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. न्यू वॅक्सिन कसं आपण इंटरमस्क्युलरने देतो. कुठे, इथं काय म्हटलेलं आहे, राईट म्हटलेलं आहे. ओपन वेल पॉलिसी अलाउड फॉर, येस आपण बघितलेलं आहे, एकदम बरोबर. लिक्विड वॅक्सिन येतो, येस एकदम बरोबर आहे, कारण ह्याच्यामध्ये ते पावडर फॉर्ममध्ये येतो, जे आपण आपण मिक्स करतो त्याच्यामध्ये. पण इथं काय लिक्विड, सॉरी, त्याच्यामध्ये काही मिक्स करायचं आपल्याला गरज नाही आहे. फर्स्ट डोज ऑफ ओल्ड जेई वॅक्सिन इज गिवन, सेकंड डोज ऑफ अ न्यू जेन वॅक्सिन कॅन बी गिवन. आता समजा तुम्ही ओल्ड वॅक्सिन घेतलं एक डोज, पण त्याच्यानंतर तुम्ही सेकंड डोज ऑफ वॅक्सिन पण घेऊ, म्हणजे काय नवीन तुम्ही घेऊ शकता. ओके, लक्षात आलंय का. एक पेशंट आहे, त्यांनी काय 9 ते 11 महिन्यामध्ये जे फर्स्ट डोज आहे हे ओल्ड ते घेतलेलं आहे, आता सेकंड घ्यायचं आहे, आता न्यू द्यायचं आहे. म्हणजे न्यू दिलं तर चालेल का, येस न्यू घेतलं तरी चालेल, म्हणजे सेकंड डोज म्हणूनच आपण देणार आहे बरं का. एवढं लक्षात आलं का. बघा, क्वेश्चनमध्ये पण आपण आपल्याला इथं कन्फ्युजन आहे, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द जेई वॅक्सिन ओरल आहे का नाही. आपण पोलिओ वॅक्सिन आणि अजून कुठली रोटाव्हायरस वगैरे देतो, ते एकदम कॅन्सल झालं. इंट्राडर्ममध्ये आपण BCG देतो, हे पण इथं कॅन्सल झालं. आता डाऊट आहे आपल्याला इंट्रामस्क्युलर आणि सबक्युटेनियसमध्ये. क्वेश्चनमध्ये असं काही मेन्शन नाही बाबा की तुम्ही ओल्ड वॅक्सिन देता किंवा नवीन वॅक्सिन देता, हे काहीच मेन्शन नाही आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल, आता बघा, रुटीन ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द जेई वॅक्सिन रुटीन इम्युनेशन. प्रेझेंट जे रुटीन इम्युनेशनमध्ये आपण यूज करतो, कुठली न्यू जेई वॅक्सिन आपण यूज करतो. मग आपलं उत्तर आपण कुठे जाणार आहे, आपण जाणार आहे इंट्रामस्क्युलरकडे. जे ओल्ड मेथड होता, जे सबक्युटेनियस मेथड, ते आपण ओल्ड जेई द्यायचं. मग आता रुटीन इम्युनेशनमध्ये न्यू आले म्हणून आपण जाणार आहे. तिसरं उत्तर एकदम आपल्यासाठी बरोबर असणार आहे. फक्त आपल्याला काय राईट आणि लेफ्टमध्ये आपण आज इथे अडचण निर्माण झाले आपल्याला,
मग आपण बघूया नेक्स्ट एपिसोडमध्ये बरं का. त्रिशूला आणि ब्रह्मास्त्र सिरीज मध्ये पण जे इम्पॉर्टंट आहे ते पण तुम्हाला बघून घ्यायचं आहे. ह्याची पण एपिसोड भरपूर पडलेलं आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. ओके, दोन्ही तुम्हाला इम्पॉर्टंट आहे बरं का. डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कुठली पण क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. आणि नेक्स्ट तुम्हाला होमवर्कसाठी काय म्हणते बघा, विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट, बघा खाली दिलेले कुठली जे टेस्ट आहे, रिझल्ट इज अ युजफुल असिस्ट फॉर द लिव्हर फंक्शन. जे खाली दिलेलं बाकी एकदम बेस्ट लिव्हर फंक्शन टेस्ट कुठली देणार आहे बघा. काय काय दिलेलं आहे, ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, क्रिएटिन क्लिअरन्स टेस्ट, आणि सीरम ट्रान्समिनेज आणि सीरम इलेक्ट्रोलाइट. बघा ह्याच्यामधले कुठली टेस्ट आहे जे लिव्हर फंक्शन बद्दल सांगते बाबा, तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. आपण हे उत्तर आपण बघूया आपली 84th एपिसोडमध्ये. ओके, तेपर्यंत काय करायचं तुम्हाला, आपलं जेई बद्दल हुडकायचं आहे. हां, चला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये तुम्ही जेवढं विचारलं मी सगळं तुम्ही टाकू शकता. आणि काही क्वेरी असेल तर बिंदासपणे टाका आणि फीडबॅक असेल तर देऊ शकता. आणि शेअर करायचे तुमचे मित्रमैत्रिणी कोणी आपलं नर्सिंग रिलेटेड असेल तर त्यांना आपलं चॅनलला शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि त्यांना पण सांगा बाबा सबस्क्राईब करा आणि हे काय बेल आयकॉन दाबायला पण. ओके, चला पण तुम्हाला काय करायचं आहे, डिस्ट्रॅक्ट न होता कंटिन्युअली स्टडी करत राहायचं आहे. बघा एवढी स्टडी करून सुद्धा आपलं कधी कधी कन्फ्युजन होतं. कोणीतरी म्हणतात बाबा खूप स्टडी केला तर कन्फ्युजन होतं, स्टडी कमी केला तर कन्फ्युजन होत नाही बरं का. तरी पण आपल्याला इथे कन्फ्युजन भेटलेलं आहे, आपण सॉल्व्ह करूया. ओके, चला मग आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, डिस्ट्रॅक्ट न होता कंटिन्युअली स्टडी करायचं आहे आणि फोकस राहायचं आहे बाबा स्टडीकडे. आणि बाकीचं जे डिस्ट्रॅक्टेड आहे जे साईडलाच ठेवून फक्त फोकस कशावरती, आपलं एक्झामवरती करायचं आहे. ओके, चला मग आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये परत. तेपर्यंत धन्यवाद.